प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया संपूर्ण पार पडल्यानंतर या ठिकाणी लोकांमध्ये कमालीची याबाबत उत्सुकता होती. नगरपालिकेवर झेंडा नेमका कुणाचा याबाबत लोकांमध्ये उत्सुकता असताना अचानक दिलेल्या कोर्टाच्या निर्णयामुळे काही काळ त्याच्यामुळे नाराजीही लोकांमध्ये पसरली. परंतु आपण जर प्रत्यक्षात बघितलं तर या संदर्भामध्ये अनेक चर्चा होत असताना उद्या आता लोकांना प्रत्यक्षात नगरपालिकेचा निकाल त्यांच्या हाती लागणार आहे, तो पाहायला मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरती या ठिकाणी संपूर्ण प्रकारची जी आहे यंत्रणा आता सुसज्ज करण्यात येत आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी हा एंट्री गेट आहे नगरपालिकेच्या त्या गेट जवळ, आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीचा या ठिकाणी जो आहे त्याची नोंदणी होणार आहे. आपण जर बघितलं तर त्या नगरपालिकेच्या गेटवरच या ठिकाणी जे आहे बॅरिगेट्स करण्यात आलेले आहे, आणि हा संपूर्ण बॅरिगेट्स करून हा संपूर्ण परिसर जो आहे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आणि म्हणून एका प्रतिनिधीला या ठिकाणी फक्त एंट्री देण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने एकंदरीत आपण जर जागेचा विचार केला तर कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी फक्त एका उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला या ठिकाणी एंट्री आहे, आणि त्यामुळे या गेटवरच या ठिकाणी बॅरिगेट्स करण्यात आलेले आहे. आपण त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून जी माहिती घेतली आणि त्यानुसार या ठिकाणी आपण जर बघितलं तर मतमोजणीसाठी तब्बल 14 टेबल लावण्यात आलेले आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी 13 टेबलवरती ती मतमोजणी होणार आहे, आणि एका टेबलवरती जी टपाली मतदान होणार आहे त्या टपालाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने हा संपूर्ण जो हॉल आहे तो सुसज्ज करण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या जो त्याचा प्रतिनिधी असेल त्याची एंट्री या गेटमधनं या ठिकाणी बाहेरच्या कक्षामधून असणार आहे, आणि ते कर्मचारी आहे मतमोजणीसाठी नेमण्यात आलेले ते या 13 टेबलवरनं त्यांची जी आहे मतमोजणी करतील. आणि त्याच प्रकारे एका टेबलवरनं या ठिकाणी येणारे जे टपाली मतदान आहे त्याची या ठिकाणी जे आहे मतमोजणी होणार आहे. आपण एकंदरीतच बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आज येवले शहरातून या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आलेला होता, आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी जे आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, आणि म्हणून या ठिकाणी जे आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढून लोकांना जे आहे तशी जी आहे तंबी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने आपण बघितलं तर हा एक स्ट्रॉंग रूम आहे, आणि त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर या ठिकाणी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त आहे, त्यांचा पहारा आहे. आणि उद्या म्हणजेच अवघ्या काही तासानंतर पुन्हा एकदा उद्या 10 वाजेनंतर या ठिकाणी या हॉलमध्ये मतमोजणीला आता सुरुवात होणार आहे. आणि म्हणून येवला नगरपालिकेवरती झेंडा नेमका कोणाचा याबद्दल स्पष्ट कौल आता उद्या लोकांना मिळणार आहे, आणि त्यामुळे ही जी उत्सुकता आहे ती आता काही काळातच किंवा काही क्षणानंतर आता संपणार आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला. निवडणूक 2025 या निवडणुकीची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर या दिवशी नगरपालिका कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे. या मतमोजणीसाठी एकूण 13 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय एक स्वतंत्र टेबल हे टपाली मतपत्रिकेसाठी असणार आहे. माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार ही मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम टपाली मतपत्रिका ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याची मतमोजणीची सुरुवात करण्यात येणार आहे, आणि त्यानंतर EVM-वरील मतमोजणीची सुरुवात करण्यात येणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक म्हणजे 13 टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक शिपाई याप्रमाणे कर्मचारी नेमणुका केलेल्या आहेत. त्याचबरोबर परिसरात आणि बाहेर बंदोबस्तासाठी सुद्धा एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी, त्याचबरोबर 3 पोलीस निरीक्षक व इतर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही उपलब्ध झालेला आहे. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम
आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.